नमस्कार. महाराष्ट्र सत्तामध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहेत लातूरमध्ये. लातूर क्षेत्र खंडापूर, लातूर जिल्हा या तीर्थक्षेत्रापाशी आपण आहेत आणि इथं कार्यक्रम एवढा भव्य दिव्य मोठा कार्यक्रम चालू आहे. हे कार्यक्रम आपण बघतोय. इथं वारकऱ्यांचा कुंभमेळा हा कार्यक्रम आहे. एवढा मोठा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला जे काही लोकांनी दान केलंय, कशा स्वरूपात दान केलेलं आहे आणि काही लोक बाहेरून सुद्धा आपल्या महाराष्ट्रातून लोक इथं आलेले आहेत आणि महाराष्ट्रातून आलेले तीही पुण्यावरनं लोक आले आणि पुण्यावरचे काही चाकण आलेले लोक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे. त्यांनी इथं या कार्यक्रमासाठी काय दिले ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही या कार्यक्रमासाठी काय उपलब्ध करून दिलं? आमचं प्रियंका द्रोणपत्राच्या नावाने ह्या ठिकाणी कंपनी आहे. नॅशनल पानाचे पत्र आम्ही बनवतो आणि ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे काही सप्ते होतात ते माऊली महाराज तसेच छोटे माऊली तसेच आमचे सोनवणे अण्णा यांच्या सहकार्याने पूर्ण महाराष्ट्रभर जेवढे काही सप्ते होतात ते त्या सप्त्यासाठी आम्ही कमी खर्चामध्ये कमी भावामध्ये या ठिकाणी पत्रवळी आम्ही उपलब्ध करून देतो. बरं, महाराष्ट्रामध्ये ही 7 कार्यक्रम झाले. 7व्या कार्यक्रमामध्ये एवढे मोठे कार्यक्रम झाले. याला जी पत्रवाळी बंडल आहे, हे दुरण आहे, हे कोणी दिलं आणि कसं दिलं? आम्ही प्रियंका द्रोणपत्राच्या नावाने आमची कंपनी आहे, तिथून आम्ही सप्लाय करतो. आता जी बाकीचे कार्यक्रम ह्या लातूरमध्ये, आता लातूरमधला हे 8वा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रात जी 7ही कार्यक्रम झाले त्यासाठी तुम्हीच हे दिलात? हो, पत्रवळी सर्व दिली आम्ही, सेवा दिली. ही अशी सेवा दिली आम्ही पत्रवळीची. ताई, तुम्ही काय सांगाल? ही कार्यक्रम आता एवढा भव्य दिव्य कार्यक्रम होतोय आणि याला तुम्ही ही जी सेवा केलेला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? हो, आता हे एवढा भव्य दिव्य लातूरमध्ये कार्यक्रम सप्त्याचा झालेला आहे. तर आम्ही आलो तर एवढा मोठा सप्त्याचा कार्यक्रम पहिल्यांदाच लातूरमध्ये झालेला आहे. आम्हाला खूप मोठा आनंद झालेला आहे आणि ह्या सर्वांच्या मदतीने आम्हाला बी सेवा मिळाली. ह्याचे मी सर्वांचे धन्यवाद. इको फ्रेंडली पानाची पत्रवळी उपलब्ध करून दिलेली सर्व सप्त्यांना. ही जी पानाची पत्रवाळी तुम्ही दिलात, ही किती पत्रवाळी तुम्ही आता लातूरमध्ये दिलात तिथं? आता हे पानाची पत्रवळी साधारणतः 8 ते 9 लाख पत्रवळी आम्ही दिलेली आहे. कमी खर्चामध्ये कमी ना नफा ना तोटा याच्यावर दिलेली आहे. ना तोटा या तत्वावरती आम्ही दिलेले आणि सोनवणे अण्णा हे नेहमी आम्हाला सहकार्य करून या ठिकाणी ऑर्डर आम्हाला देतात ते आणि ते आम्ही पूर्ण करतो. तुम्ही काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल? आदरणीय हरिभक्त पारायण छोटे कदम माऊली यांच्या माध्यमातून जवळजवळ गेल्या वर्षीपासून जे सोहळे महाराष्ट्रामध्ये चालू आहेत, संत तुकाराम महाराजांच्या सामध्ये सोहळे, वैकुंठ गमन सोहळ्याचे, तर आम्ही आता ज्यावेळेस पहिला सप्ताह भरवसला केला तर त्यावेळेस आमचं आता आपल्याला तर प्लॅस्टिक पत्र काही वापरायचे नाही असं आमचं पर्यावरणपूर्वक आपण त्याची हे करणार होतो आम्ही. तर मग त्या दृष्टीने आम्ही शोधत होतो आता काय केलं पाहिजे आपण. तर मग आम्हाला असं एक पुरळीचे पांडुरंग जी गुरव यांची जी प्रियंका पत्रवळ्याने द्रोणची जी फॅक्टरी आहे त्याची आम्ही संपर्क केला. तर त्यांचं आमचं पहिल्या वेळेस थोडंसं हे झालं बघ आता सौद्यावरून कसं करायचं. मी 2 नाही पैसे 3 नाही पैसे याच्यावर मी त्यांना बोलायचो. त्यांना वाटायचं हे असं एवढं एक घासून कसं काय करतात. मी त्यांना बोलतो तुम्ही आमच्याशी जॉईन व्हा एकदा, मग तुम्हाला कळलं आम्ही कसं हे करतो. तर आमचं पारदर्शी व्यवहार असतो. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही त्यांच्याकडून द्रोण मोजून घेतो, पत्रवळी मोजून घेतो आणि त्यांचंही एकही कमी नसतं अजिबात. आणि एकदम पारदर्शी व्यवहार असल्यामुळे त्यांचं आमचं अगदी म्हणजे वर्षभरापासून आता गेल्या वर्षी आम्ही जवळजवळ नाही म्हणलं तरी 75 लाख पर्यंत त्यांची पत्रवळी आम्ही खरेदी केली. आता इथं जवळजवळ आम्ही 10 लाखापर्यंत जातोय लातूरमध्ये. याच्या आधी तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला ही पत्रवाळी? नाही, आता आमचे 7 सोहळे झाले मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये जे मोठमोठे सोहळे झाले कदम माऊलींच्या आधिपत्याखाली त्या सगळ्यांची आम्ही तिथे त्यांची पत्रवळी खरेदी केली ना. आणि आता इथं पण करतो. ह्या वर्षी आता आमचा हा सप्त्यानंतर पंढरपूरला सप्ताह आहे. आम्ही 4 वर्षभरच्या त्यांची डिस्कस करून आम्ही किती सप्ते करतोय, काय करतो, तुम्ही कसं करायचं, मग तुम्ही तयारीला कसं लागायचं आम्ही त्याला सगळं आधी बोलून घेतो ना. कारण असं नको उद्या खूप तयार केले ना आमच्या याच्यामुळे हे झालं असं नाही करता आम्ही कधी. प्रत्येक सप्त्याला त्यांना आम्ही आधी मिटिंग लावतो आणि मिटिंगमध्ये ठरवतो आपल्याला असं हे करायचे. काल आम्हाला पत्रवळी थोडं कमी पडलं तर आम्ही त्याला काल सांगितलं होतं दुपारी आम्ही ह्या वेळेस फोन केला साधारण 2 वाजता. तर तिने रात्री 2 गाड्या भरल्या आणि त्या 2 गाड्या सकाळी लगेच 7 वाजता हजर झाल्या. कारण आमच्याकडे आज सकाळी नाश्त्याला द्रोण शिल्लक नव्हते अजिबात. आणि मग आता कसं होतं बघा, एक माणूस जर जेवला द्रोण आणि पत्रवळी तर त्याला आता आम्हाला इथं ₹2.55 खर्च येतोय. म्हणजे याचा तुम्ही खर्च विचार करा, 70 पैसे द्रोण आणि ₹1.85 पत्रवळी. तर मग सकाळी द्रोणच नव्हते आमच्याकडे. तर मग तिने आम्हाला 7 वाजता द्रोणची व्यवस्था करून दिली. म्हणजे असं एक आमचं कम्युनिकेशन सारखं चालू असते आणि व्यवहार मात्र खूप पारदर्शी. व्यवहारच्या मध्ये ते हे करत नाही आम्ही पण अजिबात हे करत नाही. तर आकुरी ते करत नाही आणि त्यांच्या बाजूने आम्ही आमच्या बाजूने पण हे करत नाही. आणि अगदी व्यवस्थित करतो, काळजी घेतो आम्ही त्याच्या सगळं अगदी म्हणजे. आणि एकदम उत्कृष्ट माणसं, त्याच्याबद्दल काही वादच नाही. बरं, पत्रवळी लीक होत नाही आणि प्लास्टिकचं तर दुष्परिणाम सगळ्याला जाणवतच आहे. महाराष्ट्र सरकारला तर ते नकोचे प्लास्टिक मुक्त करायचं आहे आपल्याला. मग आम्ही ते पहिले ती सुरुवात केली.
आता आम्ही चहा देत नाही लोकांना, प्लास्टिक मध्ये चहा देत नाही. हे तुकाराम महाराजांचे वंशज आमचे माणिक महाराज मोरे यांच्या हे आमच्या बरोबर असतात आणि हे सगळं पत्रळी चाललंय महाराज. पत्रळी कशी देतात, काय करतात, याचं थोडस आपण त्याला माहिती देतो आणि आपल्यासोबत पुरवठा करणारे हे येते आपले. आपल्यासोबत आणि तुकाराम महाराजांची सुद्धा वंशज इथं आहेत आणि आपण ती महाराज आपल्यासोबत आपण त्यांची चर्चा करणार आहेत. महाराज, महाराष्ट्रामध्ये 7 कार्यक्रम मोठे मोठे झाले, हीच कार्यक्रम आता लातूरमध्ये होतोय आणि हा कार्यक्रम एवढा मोठा कार्यक्रम होतोय इथं सुद्धा, आणि यांनी पत्रवाळी इथं आणून दिली आणि आपण वारकऱ्यांचा कुंभमेळा आणि शेतकऱ्याचं कृषी प्रदर्शन लातूरमध्ये मोठ्या भव्य स्वरूपात घडतंय, यावर काय सांगा? रामकृष्ण हरी. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. निर्मल वारी, हरित वारी आणि प्रदूषण मुक्त वारी हा आमची घोषणा आहे. जगद्गुरु तुकारामांच्या पालखी सोहळ्याबरोबर 5 लाख भाविक दिंड्यांच्या समूहामध्ये असतात. आम्ही हा उपक्रम प्रत्येक वारकऱ्यांच्या संमेलनामध्ये वापरतो आणि प्लास्टिकचा ग्लास, कागदाचा ग्लास नको, ताट, तांब्या, वाटी, ग्लास बरोबर ठेवा. नसेल तर पानाच्या पत्रावळ्या वापरा आणि या प्रदूषणापासून जे काही वायू निर्माण होतात, आता थर्माकोलची पत्रावळी 30-30 वर्ष नष्ट होत नाही, प्लास्टिकचं नाश होत नाही. हे जर वापरलं तर ग्लोबलायझेशन होतं, पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि पर्यावरणाला त्यापासून हानी होते. म्हणून सगळ्यांनी पानाच्याच पत्रावळ्या वापराव्यात आणि आज लातूरकरांनी त्या नियमाप्रमाणे प्रदूषणाचं रक्षण केलंय, पानाच्या पत्रावळ्या वापरल्यात. त्यामुळं खऱ्या अर्थानं पर्यावरणपूरक हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय. असेच सोहळे सगळीकडे व्हावे आणि समाजाने हा आदर्श घ्यावा. रामकृष्ण आहे. वारकरी आणि शेतकरी एकत्र आल्यानंतर कसं घडतंय ही लातूरकरांनीच नव्हे तर वारकऱ्यांनी संतांनी हे दाखवलेली हे महाकुंभमेळा आहे, हे संतांचा कुंभमेळा आहे. आपण इथं लातूरमध्ये घडलेला आहे. खंडापूरमधलं ही तीर्थक्षेत्र असं धुमधमून गेलंय. तुकोबाराया आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या जयघोषाने आपण इथंच थांबतोय. महाराष्ट्र सत्ता, मारुती काळे, लातूर.